तर नेपियरला 1 ते 1.5 वर्ष झालं तर काही अशा पद्धतीने त्याची मुळी तोड करून घ्यायची असते. तर हे बघू शकता. तर ट्रॅक्टरच्या साहाय्याने अशी मुळी तोड करून घ्यायची. तर जे जुनी मुळे असतात तर ते पूर्णपणे तुटून जातात. तर काही अशा पद्धतीनं ते मुळी हे करतात. थोडं सरी बघू शकता, त्यानंतर ट्रॅक्टर असलं ते बघू शकता. तर ही मुळी तोड झाल्यामुळे जी जुनी मुळी असतात आपल्या नेपियरची ती सगळी तुटून जातात आणि नवीन येतात. आणि अशा पद्धतीने अनेक वर्ष किंवा अनेक 6 ते 7 महिने किंवा एक 3 ते 4 कापणे आणि परत आपण नेपियरची व्यवस्थितपणे घेऊ शकतो. आता ह्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये खत वगैरे टाकून पॉवर टेलरच्या साहाय्याने आणि परत ही जी माती ह्याला लावून घ्यायची असते. तर असं केलं तर तुम्ही नेपियरची आणि लाईफ वाढते आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्याच्या पुढच्या कापणी येतात. तर काही अशा पद्धतीने मुळी तोड करून घ्यायची आणि बघू शकता. तर काही अशा पद्धतीने आपण आता इथं जी ही सरी आहे ह्याच्यावर आपलं नेपियर आहे आणि ही जी आपण सगळी मुळी आता आपण ही सगळी कातरलेलो आहे. तर हे बघू शकता पूर्ण असं मुळीनं भरलेलं असतं. तर हे सगळ्या मुळ्या कट होतात आणि कट झाल्यानंतर आता नेपियरला ज्या आहेत त्या ह्या नेपियरच्या नवीन मुळ्या सुटतात. तर काही अशा पद्धतीने मुळी वगैरे 1 वर्षानंतर किंवा 1.5 वर्षानंतर प्लॉटमध्ये सर्व नेपियर कापून तुम्हाला अशा पद्धतीने मुळी कट करून घ्यायची असते. तर याच्यामुळे नेपियर पुढे चांगलं येतं आणि कापणीला पण लवकर येतं, स्पीड येतं. तर अधिक माहितीसाठी जो स्क्रीनवर नंबर दिसला तर कॉन्टॅक्ट करा. आपल्या KS फार्म या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील. तुम्हाला गाई, म्हशी, शेळी या चाऱ्याबद्दल व्यवस्थापन मिळेल.